सुरगाणा तालुक्यातील वितंबरी ते गुजरात सीमेवरील ठाणापाडा दरम्यान सुरू झालेल्या सुमारे 18 किलोमीटर रस्त्याच्या कामामुळे परिसरातील सुमारे 130 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। कुठलीही पूर्वसूचना न देता रस्ता काम सुरू केल्यानं स्ट्रॉबेरी, टोमॅटो आदी पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। जर काही नाही भेटली तर मी खाणार काय, पोरांचं करणार काय, शिक्षण कुठं करणार, काय करणार, कारण का मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे हे रस्ते चालू झाल्यामुळे आमच्या शेतीचे भरपूर नुकसान झाले। त्याच्यामुळे आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच आले नाही। पहिले नोटीस आले असते तर आम्ही ही शेती इथे रस्त्याच्या बाजूला कडेला केले नसते। आम्ही आता 50 रुपयाला 1 रोपडं आणलं। याची नुकसान किती झाली याची सरकारने विचार करावा, शासनाने विचार करावा। याच्या मोबदला काहीतरी आम्हाला भेटायला पाहिजे, तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय दुसरा काहीच नाही। रस्ता चालू केलेला आहे दिंडोरी हद्द ते गुजरातच्या बाउंड्रीच्या सापुताऱ्यापर्यंत। हा गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता पेंडिंग होत आहे, आम्हाला माहीत होतं। परंतु 7-8 वर्षापूर्वी जो दिंडोरी हद्दीचा रस्ता पूर्ण केला त्याच वेळेस आम्हाला जाणीव होती। आम्ही अनेक ठिकाणी याच्याबाबतीत प्रयत्नही केले की पुढचा रस्ता करत असताना आमच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या, त्या लोकांची शेती कशी आहे, स्ट्रॉबेरीची आहे की टमाटीची आहे। जर ह्या नोटीस दिल्या असत्या तर ह्या लोकांनी शेती केली नसती। आज तुम्ही बघितलं त्याच्यावरती धूळ आहे, धूळ असेल तर ही पीक अजिबात येऊ शकत नाही। हे शास्त्रज्ञ काय पण आपण पोलीस सांगू शकते। आणि म्हणून आम्ही जे इथं जो अंदाज केला अगदी ह्या आमच्या हद्दीपासून तर सापुतारा बाउंड्रीपर्यंत जवळजवळ 130 ते 40 शेतकरी हे बाधित होणार आहे। आणि बाधित होत असताना शासन म्हणतं की आम्ही ह्या जागा रस्त्याच्या जागा आहे 1932 साली ॲक्वायर केलेल्या आहेत, परंतु संबंधित सातबारा बघता ह्या सातबाऱ्यामध्ये कुठंही रस्त्याकडे वर्ग अशी कुठलाही पुरावा दिसत नाही। आणि मग तिथं जो शेतकरी बाधित होता दिंडोरी तालुक्यातला त्या लोकांना शासनाने मदत केलेली आहे, हे आम्ही त्या स्वतः पाहिलेलं आहे। आमची तीच मागणी आहे, आम्ही रस्त्याला हरकत करणार नाही, परंतु आमचं जे आज उभं पीक आहे त्याचं लाखोचं उत्पन्न होणार आहे। आज ह्या बाईंनी जी शेती केलेली आहे इथं 1.5-2 लाख रुपये खर्च झाला आहे। इथं उत्पन्न जर बघितलं तर 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न निघणार आहे ह्या प्लॉटमध्ये। हे नुसतं पीकच नाही तर ही रोपसुद्धा विकणार आहे आणि ह्या रोपाचे सुद्धा पैसे होणार आहे। आणि म्हणून अशा माणसाला मदत तर मिळालीच पाहिजे, परंतु जी जमीन गेलेली आहे त्या जमिनीचा मोबदला सुद्धा मिळाला पाहिजे। शेतकऱ्याच्या रस्त्याच्या साईडने प्रत्येक शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी आहे। प्रत्येक शेतकऱ्याला जो रस्त्याचं काम चालू असताना जी धूळ उडते त्याच्यापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटची नुकसान होऊन राहिलेली आहे। घागबारी, उंबरपाडा, सराड, चिखली, बोरगाव, हतकड व ठाणापाडा या परिसरातील शेतकरी बाधित झाले असून 30 ते 35 घरे आणि दुकानेही बाधित होण्याची शक्यता आहे। प्रभावित शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी आता करण्यात येते आहे। मागणी मान्य न झाल्यास नागझरी फाटा येथे तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। जनमत लाईव्ह करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, बोरगाव। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।